आज आपण पाहणार आहोत रिॲक्शन ऑफ हॅलो ॲरिन्स. आता हॅलो ॲरिन्स काय असतं? हॅलो ॲरिन्स म्हणजे आता एक बेन्झिन रिंग, त्याला आपण ॲरोमॅटिक रिंग म्हणतो अशा पद्धतीने, आणि त्याला काय असतं, एक हॅलोजन कनेक्ट असतो. हा हॅलोजन, याला म्हणायचं हॅलो ॲरिन्स असं म्हणायचं. द रिॲक्शन ऑफ ॲरिल हॅलाइड with alkyl halide and sodium metal in dry ether to give substitute aromatic compound is known as Wurtz-Fittig reaction. बघा, या रिॲक्शनमध्ये काय आहे, अल्किल हॅलाइड, हा अल्किल हॅलाइड येते बघा, हा दुसरा आहे ॲरिल हॅलाइड आहे, आणि सोडियम हा मेटल यूज केलेला आहे, आणि रिॲक्शनसाठी सॉल्वंट आहे ड्राय इथर. याच्यात काय होतं आहे बघा, हा बाय प्रॉडक्ट ऑप्टेन होतं, म्हणजे हे सोडियम, इथे जो बी आर आहे, हे काय होतं, कंबाईन होतं इथं बाय प्रॉडक्ट, आणि ह्या रिंगला हा जो मिथाईल आहे तो अटॅच होतो. हा जो प्रोडक्ट आहे याला टोल्यून म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीची रिॲक्शन आपल्याला मिळाली. याला वुड्स-फिटिग्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. In case of aryl halide take parts in the reaction, the product is biphenyl and reaction is known as Fittig reaction. समजा फक्त जर ॲरिल हॅलाइड राहिला असं, समजा अशा पद्धतीची रिॲक्शन राहिली असती, हा इथं बी आर प्लस इथं 2 सोडियम प्लस इथं आपला ब्रोमो, ओके, ब्रोमोबेन्झिन आहे. तर बघा, असा प्रोडक्ट आपल्याला बाय प्रोडक्ट मिळाला असता. दोघं ब्रोमिन हे सोडियम बरोबर रिॲक्शन झाले असते, 2NaBr ऑप्टेन झाला असता, आणि दोघं बेन्झिन रिंग एकमेकांना काय झाले असते, कनेक्ट झाल्या असत्या. ठीक आहे, तर याला आपण बायफिनिल म्हणतो, याला बायफिनिल प्रोडक्ट मिळाला. तर ही फिटिक रिॲक्शन आहे. पुढची जी रिॲक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन एसेन ऑफ हॅलोॲरिन, ही रिॲक्शन आपल्याला पाहायची आहे. अरिल हॅलाइड शो लो रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता हे जे अरिल हॅलाइड असतात, म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला जे हॅलोजन कनेक्ट असतात, यांची रिॲक्टिव्हिटी लो आहे, म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जनरली ते कमी दाखवतात. ठीक आहे, तर लो रिॲक्टिव्हिटी काय, त्याचं रिझन आहे, लो रिॲक्टिव्हिटी ऑफ अरिल हॅलाइड इज ड्यू टू, एक तर रिझोनन्स इफेक्ट असतो त्यांचा. हे बघा इथं रिझोनन्स इफेक्ट म्हणजे काय असतो, तर इलेक्ट्रॉन्स जे असतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यांचं पाय इलेक्ट्रॉन बरोबर कॉन्ज्युगेशन असतं रिंगमध्ये, म्हणजे ते इलेक्ट्रॉन काय होतात, एक शिफ्ट होते, त्याची पोझिशन शिफ्ट होते, बॉन्ड नाही शिफ्ट होत, पण इलेक्ट्रॉनची पोझिशन शिफ्ट होते. आणि दुसरं आहे sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बनची जी स्टेट आहे, म्हणजे ते sp2 हायब्रिडाइज असतात, डबल बॉन्ड आहे, जिथं जिथं डबल बॉन्ड असेल तो कार्बन काय असतो, sp2 हायब्रिडाइज असतो. one of the lone pair of electron on halogen atom is conjugation with a pi electron of the ring. लोन पेअरचे जे इलेक्ट्रॉन्स असतात हॅलोजनवरचे, ते पाय इलेक्ट्रॉन बरोबर बघा कॉन्ज्युगेशन म्हणजे अल्टरनेट. बघा, हे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत, सिंगल बॉन्ड, परत डबल बॉन्ड, परत पुढे सिंगल डबल, हे कॉन्ज्युगेशन म्हणतात त्याला. एक्झाम्पल, फॉलोइंग डिफरंट रिझोनन्स स्ट्रक्चर कॅन बी रिटन फॉर क्लोरोबेन्झिन. हे बघा, आता क्लोरोबेन्झिनचे आपण रिझोनन्स स्ट्रक्चर काढले, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, अशा पद्धतीचे हे स्ट्रक्चर आहे तिथे. रिझोनन्स स्ट्रक्चर सेकंड, थर्ड अँड फोर्थ शो डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ कार्बन क्लोरीन बॉन्ड. बघा, याच्यात डबल बॉन्ड आहे, क्लोरीन आणि कार्बन, इथे कार्बन नसतो, इथे कार्बन आहे, इथे कार्बन, इथे पण डबल बॉन्ड शो होतोय, इथे पण डबल बॉन्ड शो होतोय, कार्बन आणि क्लोरीनमध्ये असा डबल बॉन्ड शो होतोय. त्यामुळे क्लोरीनवर काय आला आहे, पॉझिटिव्ह चार्ज, कारण क्लोरीनची व्हॅलन्सी ॲक्च्युली सिंगल बॉन्ड आहे, सिंगल व्हॅलन्सी, 2 बॉन्ड आले, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आले, कारण त्याने लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय केले, ते पुढे शिफ्ट झालेले आहेत त्याचे, म्हणजे एक प्रकारे त्यांचं डिस्प्लेसमेंट झालं आहे. दस कार्बन क्लोरीन बॉन्ड इन क्लोरोबेन्झिन इज स्ट्रॉंगर अँड शॉर्टर दॅन अ क्लोरोअल्केन मॉलिक्यूल. मग जो कार्बन क्लोरीन बॉन्ड असतो क्लोरोबेन्झिनमधला, हा स्ट्रॉंग आहे, आणि तो क्लोरोअल्केनपेक्षा शॉर्ट असतो. कार्बन क्लोरीन बॉन्ड लेंथ क्लोरोबेन्झिनमध्ये जो कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे, त्याची जी बॉन्ड लेंथ आहे ती किती, 169 पिकोमीटर,
आणि जे अल्किल क्लोराईडमध्ये 178 पिकोमीटर म्हणजे 169 हा स्मॉल आहे. मग बॉन्ड स्मॉल असल्यामुळे ते बॉन्ड स्मॉल असल्यामुळे ते स्ट्रॉंगर असतात. बॉन्ड लेंथ स्मॉल असल्यामुळे ते स्ट्रॉंगर असतात. म्हणून क्लोरोबेन्झीन मधला जो कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे हा स्ट्रॉंगर आहे आणि जो अल्किल क्लोराईडमधला कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे हा विकर आहे. म्हणजे कार्बन क्लोरीन हा अल्किल क्लोराईडमधला लवकर ब्रेक होईल. म्हणून जो क्लोरोबेन्झीन आहे तो ब्रेक व्हायला थोडा वेळ लागेल, म्हणजे डिफिकल्ट आहे. फेनिल कॅटायन प्रोड्यूस ड्यू टू सेल्फ आयोनायझेशन ऑफ हॅलोअरिन. जे फेनिल कॅटायन असतो तो सेल्फ आयोनायझेशन ऑफ हॅलोअरिन विल नॉट स्टॅबिलाइज बाय रिझोनन्स विच रूल आउट ऑफ पॉसिबिलिटी ऑफ SN1 मेकॅनिझम. जो फेनिल कॅटायन असतो तो स्वतः आयोनाइज होतो, विल नॉट स्टॅबिलाइज बाय रिझोनन्स, आणि तो रिझोनन्सने स्टॅबिलाइज होणार नाही. बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल इज ब्लॉक बाय अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंग आहे, साईज मोठी आहे, त्यामुळे बॅक साइड अटॅक पॉसिबल नाही आहे. म्हणून SN2 मेकॅनिझम तिथे होणार नाही. तो SN2 मेकॅनिझम त्याच्यावर होत नाही. Thus, nucleophilic substitution involving cleavage of carbon X bond, X म्हणजे हॅलोजन इन हॅलोकेन प्रोसीड विथ डिफिकल्टी. म्हणून न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होताना कार्बन आणि तो हॅलोजन मधला बॉन्ड जो ब्रेक होण्यासाठी डिफिकल्ट असतं. However, presence of cation certain group at certain position of a ring mark active the halogen of aryl halide towards substitution. जर अरोमॅटिक रिंगला म्हणजे जी बेन्झीन रिंग आहे तिला जर काही ग्रुप स्पेशल पोझिशनला जर अटॅच असेल तर त्यामुळे ती रिंग जी आहे ती ॲक्टिवेट होते आणि मग त्यावेळेस सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात. काही ग्रुपमुळे काय होते, ती रिंग ॲक्टिवेट होते म्हणजे रिॲक्टिव्ह होते आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. एक्झाम्पल दिले बघा, जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत अर्थो किंवा पॅरा पोझिशन. आता बघा बाळांनो, अर्थो पॅरा पोझिशन काय आहे. समजा ही आपली बेन्झीन रिंग, ही पॅरा पोझिशन, हिला पॅरा पोझिशन म्हणतात. ही अर्थो पोझिशन असते आणि ही मेटा पोझिशन असते रिस्पेक्टिव्ह ह्या पोझिशनला. ही अर्थो, ही मेटा आणि ह्या पॅरा पोझिशन. ठीक आहे. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा अर्थो किंवा पॅरा पोझिशनला असेल, ग्रेटली इन्क्रीज रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन. हॅलोअरिन म्हणजे काय, जे क्लोरोबेन्झीन असेल वगैरे हे रिॲक्टिव्ह होऊन जातात अर्थो किंवा पॅरा पोझिशनला. तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे असे ग्रुप जे इलेक्ट्रॉन काय करतात, स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची त्यांची टेंडन्सी असते. ग्रेटर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अर्थो और पॅरा पोझिशन ग्रेटर द रिॲक्टिव्हिटी. जेवढा ग्रेटर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल अर्थो पॅरा पोझिशनला तेवढा तो रिॲक्टिव्हिटी वाढवतो. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज मेटा पोझिशन हॅज प्रॅक्टिकली नो इफेक्ट ऑन रिॲक्टिव्हिटी. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा मेटा पोझिशनला असेल तर त्याचा इफेक्ट होत नाही, म्हणजे रिंग ॲक्टिवेट होत नाही किंवा रिॲक्टिव्ह होत नाही. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा, पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन. बघा क्लोरोबेन्झीन आहे तर ही पोझिशन पॅरा पोझिशन आहेत. तर पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन, त्याची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड, टेम्परेचर 433 केल्विन. ओके, वॉटर आहे किंवा हायड्रोनियम आयन्स आहे. आपल्याला पॅरा नायट्रोफिनॉल मिळाला. दुसरं दिलेलं आहे बघा 2,4 डायनायट्रोबेन्झीन क्लोरीन. याला बघा हा क्लोरोबेन्झीन आहे, हे सबस्टिट्यूट आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6. ओके, अशा पद्धतीची नंबर देतो आपण. सॉरी, नंबरिंग चुकली. हे बघा परत नंबरिंग देतो आपण त्याला. हा फर्स्ट, कारण तिला क्लोरो अटॅच आहे, तो फंक्शनल ग्रुप आहे. हा सेकंड, थर्ड, 4, 5 आणि हा 6. ठीक आहे, अशा पद्धतीचा. तर हा 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झीन आहे. त्याचं सोडियम कार्बोनेट बरोबर रिएक्शन 403 केल्विन टेम्परेचरला आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात बघा. जिथं Cl होता तिथं OH अटॅच झालेला आहे, बाकीचं ॲज इट इज आहे 2,4 डायनायट्रोफिनॉल. नंतर आपण जर 2,4 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन घेतला, त्याला जर वॉर्म केलं वॉटर बरोबर, तर आपल्याला 2,4 ट्रायनायट्रोफिनॉल, 2,4 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीनचं काय मिळालं आपल्याला, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. फिनॉल म्हणजे काय, इथे बघा याला OH फंक्शनल ग्रुप आहे. बेन्झीनला जर OH असेल तर तो फिनॉल होतो. ठीक आहे, तर आपल्याला 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल ऑप्टेन. पुढचा जो टॉपिक आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स इन ॲरिल हॅलाइड.
ॲरिल हॅलाइडच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपल्याला पाहायचे आहे. ॲरिल हॅलाइड अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्लोली ॲज कम्पेअर्ड टू बेन्झीन. तर ॲरिल हॅलाइडची रिएक्शन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात इन रिझोनन्स स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनमध्ये जर बघितलं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज रिलेटिव्हली मोर ॲट अर्थो अँड पॅरा पोझिशन. अर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे, कारण अर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज ॲपियर होतोय जर आपण क्लोरोबेन्झीनचं रिझोनन्स स्ट्रक्चर दाखवलं तर. Therefore, incoming इलेक्ट्रोफिलिक ग्रुप इज मोर लायकली टू अटॅक दिस पोझिशन. म्हणून जो इलेक्ट्रोफिलिक ग्रुप असतो, आता समजा हा क्लोरोबेन्झीन आहे, ही अर्थो पोझिशन, ही मेटा पोझिशन, ही पॅरा पोझिशन. तर अर्थो पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, म्हणून जो अटॅक होणार आहे इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, असा पेसिस हा अर्थो किंवा पॅरा पोझिशनवर अटॅक करेल. म्हणजे एक तर इथं अटॅक करेल किंवा इथे अटॅक करेल. ठीक आहे. But due to steric hindrance, अर्थो पोझिशन पॅरा प्रोडक्ट युजली प्रीडोमिनेट्स. परंतु स्टेरिक हिंड्रन्स असताना अर्थो पोझिशन्स वर स्टेरिक हिंड्रन्स जास्त असतो. कारण जर आपण बघितलं क्लोरोबेन्झीन ऑलरेडी तिथं क्लोरीन आहे, म्हणून अर्थो पोझिशनला अटॅक करणं सुटेबल होत नाही, म्हणून तो कुठं अटॅक करतो, पॅरा पोझिशनला. म्हणून आपल्याला पॅरा पोझिशनचा प्रोडक्ट्स आपल्याला मिळेल, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, पॅरा प्रोडक्ट युजली प्रीडोमिनन्स असं मिळालेलं आहे. इन हॅलोअरेन्समध्ये हॅलोजन ॲटम हॅज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इंडक्टिव्ह इफेक्ट्स. हॅलोअरेन्समध्ये जे हॅलोजन असतात, हॅलोजन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, त्यांची टेंडन्सी असते त्या बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन आहे ते स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतात. दिस डिॲक्टिवेट द रिंग, त्यामुळे रिंग काय होते, डिॲक्टिवेट होते, आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑकर स्लोली. म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या स्लोली ऑकर होतात. आता त्याच्यात पहिली दिली आपल्याला हॅलोजनेशन. आता ही रिएक्शन होताना हॅलोअरेन्सची रिएक्शन होते हॅलोजन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ फेरिक सॉल्ट. फेरिक सॉल्ट का एक लेविस ॲसिड आहे, आपण इथं तो फेरिक सॉल्ट कॅटलिस्ट म्हणून तो यूज केला जातो आहे. इथे रिएक्शन आहे बघा, क्लोरोबेन्झीन, त्याची रिएक्शन होते हॅलोजन बरोबर क्लोरीन बरोबर, आणि इथे कॅटलिस्ट यूज केलेला आहे. इथं दोन पॉसिबिलिटी, एक तर अर्थो या पोझिशनला क्लोरीन अटॅच होऊ शकतं किंवा या पोझिशनला. मग एक बघा हा 1,4 डायक्लोरोबेन्झीन, फर्स्ट सेकंड थर्ड फोर, हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर, हा 1,2 डायक्लोरोबेन्झीन. 1,4 डायक्लोरोबेन्झीन स्टेरिक हिंड्रन्स पॅरा पोझिशनला नसतं, म्हणून हा प्रोडक्ट मेजर आहे. इथं दोघं जवळजवळ क्लोरीन आले, त्यामुळे क्लोरीनला अटॅक करायला थोडी अडचण येते, म्हणून 1,2 डायक्लोरोबेन्झीन हा मायनर प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे. ही जी रिएक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन, याच्यामध्ये बघा जे हॅलोअरेन्स आहे त्याला ट्रीट केलं गेलं आहे, म्हणजे रिॲक्ट केलं गेलं आहे अल्किल क्लोराईड बरोबर, आणि आपल्याला ॲसिड क्लोराईड ऑप्टेन होतं. याच्यासाठी एनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड हा कॅटलिस्ट यूज केलेला आहे. बघा हा क्लोरोबेन्झीन आहे, त्याची रिएक्शन मिथाइल क्लोराईड बरोबर होते, आणि बघा इथं ॲक्च्युली एक एच असतो, तो एच आणि Cl एक बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर जातो, आणि हा मिथाइल काय होतो, तो इथं अटॅच होईल. ठीक आहे. अर्थोला पण होऊ शकतो सेम, पॅराला पण होऊ शकतो. इथं हा बाहेर जाईल आणि तो पॅराला, म्हणून एक क्लोरोटोल्यून आणि 4 क्लोरोटोल्यून. टोल्यून काय म्हटलं आहे, टोल्यून म्हणजे बघा असं बेन्झीन रिंग आहे, त्याला CH3 असतो, तो टोल्यून, आणि तिथं Cl होता, म्हणून एक अर्थोला, हे अर्थो पोझिशन आहे, या अर्थो पोझिशन आहे, आणि एक असतं पॅरा पोझिशन, म्हणजे इथे Cl आहे, इथं CH3 हा पॅरा पोझिशन. पुढे अजून एक रिएक्शन आहे बघा, क्लोरोबेन्झीनची रिएक्शन ॲसिल क्लोराईड, हा आहे आपल्याला इथं दिलेला ॲसिल क्लोराईड आहे. ओके. तर इथला H आणि Cl रिमूव्ह होतील, आणि हा ॲसाइल ग्रुप अटॅच होईल, हे बघा इथं झाला आहे. किंवा इथला पॅरा पोझिशनचा हायड्रोजन आणि हा Cl रिमूव्ह होतील, आणि हा ॲसाइल ग्रुप इथं अटॅच होईल, तो आपल्याला मिळेल हा प्रोडक्ट 4 क्लोरो ॲसिडोफेनॉल, आणि हा काय 1 क्लोरो ॲसिडोफेनॉल. पुढचा जो टॉपिक आहे युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड. पॉलीहॅलोजन कंपाऊंडचे काय युजेस आहे आणि काय इफेक्ट होतो. पहिला दिला एक डायक्लोरोमिथेन, किंवा त्याला मिथिलीन डायक्लोराईड म्हणतात, त्याचा फॉर्म्युला CH2Cl2.
कलरलेस आहे म्हणजे रंग नसतो. व्होलॅटाईल लिक्विड आहे, व्हेपराईज होऊन जातं लवकर. स्वीट ॲरोमा, स्मेल कसा आहे त्याचा स्वीट आहे, स्वीट स्मेल आहे. यूज ॲज सॉल्वंट, प्रॉफ्लंट इन एरोसॉल्समध्ये त्याचा यूज केला जातो. जर जास्त एक्सपोज झाला डायक्लोरोमिथेन तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, डिझिनेस म्हणजे आपल्याला असं चक्कर आल्यासारखं, फटीग आहे, नॉसी आहे, हेडेक होऊ शकतं, डोकं दुखू शकतं, नाकाला इरिटेटिंग होऊ शकतं, नमनेस, वीकनेस येऊ शकतो त्याच्यामुळे, या गोष्टी होऊ शकतात. हायली डेंजरस आहे इफ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आय, इट इज अ डॅमेज ऑफ कॉर्निया. आपला जो कॉर्निया आहे की ज्याच्या आपला जो वरचा लेअर असतो आईचा, तो कॉर्निया असतो, त्याला तो डॅमेज करू शकतो. पुढचा आहे क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म ऐकलं असेल तुम्ही, त्याला ट्रायक्लोरोमिथेन म्हणतात, CHCl3. कलरलेस लिक्विड आहे, पेक्युलर स्वीट स्मेल, स्मेल कसा याचा स्वीट स्मेल असतो. प्रिपेअर क्लोरोफ्युरोमिथेन, क्लोरोफ्युरोमिथेनपासून तो प्रिपेअर होतो, ठीक आहे. आपण CFC त्याला म्हणतो, ओके. रेफ्रिजरंट R22, तिथं त्याचा यूज होतो. यूज ॲज सॉल्वंट फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ नॅचरल प्रोडक्ट लाईक गम्स, फॅट, रेझिन, एक्सट्रॅक्ट करण्यासाठी त्याचा यूज होतो सॉल्वंट म्हणून. क्लोरोफॉर्म कॉजेस, इट इज यूज ॲज सोर्स ऑफ अ डायक्लोरोकार्बिन, डायक्लोरोकार्बिनचा तो एक प्रकारे सोर्स आहे. क्लोरोफॉर्म कॉजेस, क्लोरोफॉर्ममुळे काय होतं, आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असते ती डिप्रेस होऊन जाते. इनहेलिंग क्लोरोफॉर्म फॉर शॉर्ट टाईम कॉजेस फॅटिक, म्हणजे जर आपण क्लोरोफॉर्म्स जर आपल्या शरीरात गेलो नाकावाटे तर ते आपल्यासाठी डेंजरस असू शकतं. आपल्याला डिझिनेस, चक्कर येऊ शकतात, हेडेक, डोकं दुखू शकतं. लॉंग एक्सपोजर क्लोरोफॉर्म मे अफेक्ट लिव्हर, जास्त वेळ जर आपण क्लोरोफॉर्मशी कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर आपलं लिव्हर्सवर तो अफेक्ट करेल. जेव्हा क्लोरोफॉर्म एअर आणि लाईटमध्ये एक्सपोज होतो तर त्याच्याने पॉयझनस जो कंपाऊंड आहे फॉस्जिन तो फॉर्म होतो. इज इज स्टोअर इन डार्क कलर एअरटाईट बॉटल, तर क्लोरोफॉर्म नेहमी एक बॉटल जी असते डार्क कलरची, टाईट बॉटल, ओके, तर त्याच्यामध्ये त्याला स्टोअर केलं जातं. पुढचा जो कंपाऊंड आहे कार्बन टेट्राक्लोराइड, त्याला आपण टेट्राक्लोरोमिथेन पण म्हणतो. कलरलेस लिक्विड, हे पण स्वीट स्मेल असतो. युजफुल सॉल्वंट आहे ऑइल, फॅट, रेझिन्ससाठी. इज सोर्स ऑफ क्लोरीन, हा क्लोरीनचा सोर्स आहे. आपण याचा क्लिनिंग एजंट म्हणून यूज करतो. हायली टॉक्सिक टू लिव्हर, पण तो लिव्हरसाठी एक टॉक्सिक आहे, पॉयझनस आहे. एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CCl4 कॅन अफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याचा इफेक्ट होतो आणि आपल्याला एक कार्सिनोजेनिक, ओके, होऊ शकतं. प्रोलॉंग एक्सपोजर मे कॉज डेथ, जास्त जर एक्सपोजर झालं तर त्यामुळे व्यक्तीचा डेथ होऊ शकतो. प्रोलॉंग एक्सपोजर मे कॉज डेथ, इट इज अ ग्रीन हाऊस गॅस, याला ग्रीन हाऊस गॅस असे म्हटलं जातं. पुढे आयडोफॉर्म और ट्रायआयडोमिथेन, CHI3. येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स असतो, डिसॲग्रेबल स्मेल असतो त्याचा, म्हणजे स्मेल थोडासा विचित्र स्मेल बनवू शकता तुम्ही त्याला. इट इज यूज इन मेडिसिन ऑफ हिलिंग एजंट अँड अँटीसेप्टिक इन ड्रेसिंग ऑफ अ वाउंड, हावेवर यूज इज लिमिटेड आहे. तर याचा यूज कुठं होतो, मेडिसिनमध्ये होतो, ठीक आहे, हिलिंग एजंट म्हणून, किंवा अँटीसेप्टिक जेव्हा ड्रेसिंग करतात तेव्हा त्याचा यूज केला जातो, ठीक आहे. इट कॉज इरिटेशन टू स्किन अँड आईज, आईजला किंवा स्किनला काय होतं, इरिटेशन होतं. इट मे कॉज रेस्पिरेटरी इरिटेशन और ब्रिदिंग डिफिकल्ट, जर क्लोरोफॉर्म्समुळे काय होतं, आपल्याला ब्रिदिंगला त्रास होऊ शकतो, डिझिनेस होतं, म्हणजे भोवळ येऊ शकते, नॉसिया, डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, व्हिज्युअल डिस्टर्बन्स, बघायला पण अडचण येऊ शकते, ठीक आहे, अशा पद्धतीने. पुढचा आहे फ्रिऑन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन, याच्यात क्लोरीन आणि फ्लोरीन असतो, त्याला आपण क्लोरोफ्युरोकार्बन म्हणतात. आर कॉमनली यूज ॲज रेफ्रिजरंट म्हणून यूज होतो, म्हणजे फ्रीजमध्ये याचा यूज केला असतो. मोस्ट कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह इज डायफ्लोरोमिथेन, त्याला फ्रिऑन 12, किंवा अजून एक आहे क्लोरोडायफ्लोरोमिथेन, त्याला R22, किंवा ट्रायक्लोरोफ्युरोमिथेन R11, हे रेफ्रिजरंट आहेत, हे कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, हे सगळे फ्रिऑन्स आहेत. हे यूज ॲज अ रेफ्रिजरंट इन फ्रीजमध्ये यूज केलेला असतो, यांचा एअर कंडिशनिंग म्हणून, टेम्परेचर कमी करण्यासाठी. प्रोपेलंट्स इन एरोसोल्समध्ये सॉल्वंट म्हणून यूज असतो. दे यूज ॲज ब्लोविंग एजंट इन मेकिंग फोम अँड मेकिंग पॅकिंग मटेरियल्स,
तर ब्लोविंग एजंट म्हणून याचा यूज केलेला असतो, फॉर्म्समध्ये यूज असतो. क्लोरोफ्लोरोकार्बन आर रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लिशन ऑफ ओझोन इन अ स्ट्रॅटोस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधला जो स्ट्रॅटोस्फिअर आहे त्याच्यामध्ये ओझोन लेअर आहे, त्याचं डिप्लेशन कोणामुळे होतं? क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे होतं, म्हणजे फ्रिऑन्समुळे होतं. म्हणजे तो जो ओझोनचा थर आहे तर त्याला मोठे होल्स पडत आहेत. त्याच्यामुळे काय होतं, जे सनलाईट आहे ते ग्राउंडपर्यंत येतात आणि सनलाईटची इंटेन्सिटी जास्त असते, म्हणून आपलं जे टेम्परेचर आहे अर्थचं ते वाढतं आहे. ठीक आहे. रेग्युलर लार्ज इनहेलेशन ऑफ फ्रिऑन्स रिझल्ट इन ब्रिदिंग प्रॉब्लेम, ऑर्गन डॅमेज, लॉस ऑफ कॉन्शियसनेस. जर आपण मोठ्या प्रमाणात फ्रिऑनचं इनहेलेशन केलं, ब्रिदिंग केलं, तर त्याच्यामुळे ब्रिदिंगचे प्रॉब्लेम येतील, आपले जे ऑर्गन्स आहेत ते डॅमेज होतील. ओके, अशा पद्धतीचं आपल्याला होऊ शकतं. मित्रांनो, शेवटचा जो कंपाऊंड आहे आपला DDT, त्याला म्हणतात डायक्लोरोडायफिनिल ट्रायक्लोरोइथेन. ट्रायक्लोरोइथेन हा कलरलेस आहे, टेस्टलेस आहे, ऑर्डरलेस आहे. म्हणजे याला रंग नाही, चव नाही आणि स्मेलसुद्धा नाही. एक क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे ज्याचा यूज इन्सेक्टिसिडल प्रॉपर्टी, म्हणजे इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटक मारण्यासाठी याचा यूज होतो. इट किल इन्सेक्ट सच ॲज हाऊस फ्लाईज. हाऊस फ्लाईज म्हणजे काय? घरात ज्या माशा असतात, मॉस्किटो डास असतात, बॉडी लाईस, तुम्ही त्याला डेकून म्हणू शकतात, उवा म्हणू शकतात, ते मारण्यासाठी याचा यूज होतो. कंट्रोलिंग मलेरिया अँड टायफस. मलेरिया आणि टायफस आजार कंट्रोल करण्यासाठी याचा यूज होतो. एक्सपोजर टू हाय डोसेस ऑफ DDT मे कॉज वॉमिटिंग. जर DDTचा हाय डोस दिला गेला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? व्यक्तीला वॉमिटिंग होऊ शकते, शेकीनेस होऊ शकतं. लॅबोरेटरी ॲनिमल स्टडी शो ॲडवर्स इफेक्ट ऑफ DDT ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन. लॅबोरेटरीमध्ये DDTचा वापर केला गेला ॲनिमलवर, तर त्याच्यात काय आहे? त्यांचे लिव्हर आणि रिप्रोडक्शनवर इफेक्ट होतो. DDT प्रेझिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट आहे, रेडिली ॲब्झॉर्ब इन अ सॉईल. सॉईलमध्ये लवकर ॲब्झॉर्ब होतो. टेन टू ॲक्युमुलेट इन इकोसिस्टीम. आणि सॉईलमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर रूट वाटे तो कुठं जातो? प्लांटमध्ये. आणि आपली जी इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये तो ॲक्युमुलेट होऊन जातो. वेन डिझॉल्व इन ऑइल ऑर अदर लिपिड इट इज अ रेडिली ॲब्झॉर्ब बाय द स्किन. आणि तो ऑइल किंवा अदर लिपिडमध्ये, लिपिड म्हणजे काय असं एक प्रकारचं तुम्ही त्याला अल्कोहोल आणि प्रोटीन याचं मिक्सचरच लिपिड असतं. याच्यात तो लवकर काय होतो? डिझॉल्व होतो आणि स्किनमध्ये लवकर ॲब्झॉर्ब होतो. इट रेझिस्टंट टू मेटाबॉलिझम. आपल्या शरीरात ज्या मेटाबॉलिझम प्रोसेस असतात त्या तो व्यवस्थित होऊ देत नाही. इट ॲक्युमुलेटेड इन फॅटी टिश्यूज म्हणजे जे फॅट्स आहे आपल्या शरीरात त्यांच्यात तो जमा होतो. देअर इज बॅन यूज ऑफ DDT ऑल दिस ॲडवर्स इफेक्ट्स. हे ॲडवर्स इफेक्ट्स आहेत DDTचे, म्हणून त्याचा वापर केला जात नाही, त्याला बॅन केलं, त्याच्यावर बंदी आणलेली. हे DDTचं स्ट्रक्चर आहे. डायफिनिल. हे बघा, डायक्लोरोडायफिनिल. हा डायक्लोरोडायफिनिल 2 वेळा आहे म्हणून डायफिनिल म्हटलं त्याला. आणि ट्रायक्लोरो, हे ट्रायक्लोरो इथेन. ठीक आहे. असं इथेन म्हणजे हा एक कार्बन आहे, हा एक तो इथेन झाला. अशा पद्धतीचं आपलं जे एक हॅलोॲरिन्स, आपण त्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो, हे चॅप्टर हे कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो, तुमचा कोणी मित्र असेल तर त्याच्यासाठी हे व्हिडिओ जरी तुम्ही शेअर केले तरी चालतील. ठीक आहे. त्यांना याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे.